नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे टॉपिक कुड. कुडवर आपल्याला करायची आहे पीएचडी. बघा, या अगोदर आपण शुड आणि वुड हे दोन्ही सुद्धा टॉपिक डिटेलमध्ये शिकलोय. मात्र आज आपल्याला कुडला डिटेलमध्ये शिकायचं आहे इन डिफरंट डिफरंट कॅटेगरीज. बघा, या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे कुडचे टोटल 10 युजेस आपण आज पाहणार आहे. स्टेप बाय स्टेप हळूहळू सर्व कव्हर करणार आहे आपण. सो डोंट वरी, व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून प्रत्येक कॅटेगरी हे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, शुड आणि वुडचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल, ज्यामध्ये आपण पीएचडी केली आहे म्हणजे कंप्लीट गोष्टी शिकलोय, तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे, तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर चला बघा, कुडचे यूज ऍज अ मॉडेल व्हर्ब सुद्धा आहे आणि डिफरंट डिफरंट कॅटेगरीमध्ये आपण त्याला कशा पद्धतीने यूज करतो, त्याचा अर्थ काय असतो, कुठल्या परिस्थितीत आपल्याला घ्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आज कव्हर करूया. तर चला चालू करूया आजच्या व्हिडिओला. तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील. तर बघा, पुढचा सगळ्यात पहिला यूज आहे ऍज अ मॉडेल व्हर्ब. हा यूज बऱ्याच जणांना माहिती असू शकतो मे बी, कारण ऍज अ मॉडेल व्हर्ब पुढचा यूज आपण अशा परिस्थितीमध्ये करत असतो की पास्ट मध्ये एखादी गोष्ट करण्याची कॅपॅसिटी किंवा ॲबिलिटी माझ्यामध्ये होती किंवा कोणाच्या तरी मध्ये होती, हे सांगत असताना आपण कुडचा यूज करतो. जसं प्रेझेंटसाठी आपण कॅनचा यूज करतो, त्याच पद्धतीनं पास्टसाठी आपण कुडचा यूज करत असतो. जसं मी म्हणते मी एखादी गोष्ट करू शकते, त्याच पद्धतीनं मी काय म्हणते, मी करू शकले. कधी होऊन गेलेल्या काळामध्ये, त्यावेळेस मला कुडचा यूज करायचा आहे. जसं पास्ट ॲबिलिटी दाखवण्यासाठी, भूतकाळातील क्षमता दाखवण्यासाठी. तर बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिलं सेंटेन्स मी घेतलंय. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आपल्याला ऑलवेज ज्याही वेळेस आपल्याला सूत्र पाहायचं असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मॅम याचं एक्झॅक्ट सूत्र काय राहू शकतं, तर याचं सूत्र सब्जेक्ट, कुठलंही मॉडेल व्हर्ब असलं तर ते मॉडेल व्हर्ब राहणार आणि व्हर्बचं फर्स्ट फॉर्म येणार. मॉडेल कुठलंही असो, व्हर्बचं पहिलं रूप आपण यूज करत असतो. या ठिकाणी सब्जेक्ट घेतला आपण, शी कुड स्विम वेन शी वॉज जस्ट 5. बघा सेंटेन्स कशा पद्धतीचा आहे. शी कुड स्विम, ती पोहू शकत होती केव्हा तिच्यामध्ये ती ॲबिलिटी होती. वेन शी वॉज 5 म्हणजे फक्त ती 5 वर्षाची होती ना, त्यावेळेस ती पोहू शकत होती. अशा पद्धतीचं हे सेंटेन्स आहे आणि असंच आपण बोलत असतो. असं जनरली आपल्याला जेव्हाही बोलायचं असते, अशा पद्धतीचे सेंटेन्सेस आपण जास्तीत जास्त यूज करत असतो. तो मॅच जिंकू शकला, त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी होती, ती येऊ शकली. आय कुड कम हिअर, मी येऊ शकले. आय कुड गो देअर, मी तिकडे जाऊ शकले. म्हणजे काय असते की क्षमता होती, कॅपॅसिटी होती ते करण्याची आणि ते करून दाखवलं, या अर्थाने आपण या ठिकाणी कुडचा यूज करतोय. जसं मी म्हटलं, ही कुड सॉल्व डिफिकल्ट मॅथ प्रॉब्लेम्स इझिली, तो कठीण गणिती समस्या सहजपणे सोडवू शकत होता. आपण काय केलं, ही, तो, कुड आणि सॉल्व म्हणजे पहिलं रूप व्हर्बचं, डिफिकल्ट मॅथ प्रॉब्लेम्स इझिली. आता या ठिकाणी स्ट्रक्चर तेच आहे, आपण फक्त काय केलंय, ऑब्जेक्ट वाढलेलं आहे या ठिकाणी. हे कुड सॉल्व डिफिकल्ट मॅथ्स प्रॉब्लेम्स इझिली, तो कठीण जे काही प्रॉब्लेम्स होते मॅथचे आहे ना, तो इझिली सॉल्व्ह करू शकत होता, ही त्याची कॅपॅसिटी होती. नेक्स्ट आहे बघा, आय कुड राईड अ बायसिकल ऍट द एज ऑफ 6. मी 6 वर्षाचा असताना सायकल चालवू शकत होतो, ती माझ्यामध्ये कॅपॅसिटी होती. नेक्स्ट आहे बघा, दे कुड क्लाइंब ट्रीज क्विकली, ते झाडावर पटकन चढू शकत होते. ते झाडावर पटकन चढू शकत होते म्हणजे त्यांच्यामध्ये ती काय होती, क्षमता होती, कॅपॅसिटी होती. शी कुड सिंग ब्युटिफुली वेन शी वॉज यंगर, ती लहान असताना सुंदर गाऊ शकत होती. आपण काय केलंय, तिच्यातली क्षमता सांगितली की ती असं करू शकत होती. शी कुड सिंग ब्युटिफुली वेन शी वॉज यंगर. आता नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट यूज आहे कुडचा, तो म्हणजे रिक्वेस्ट करण्यासाठी. जसं आपण म्हणत असतो की कुड यू प्लीज पास मी दॅट वॉटर बॉटल, तुम्ही तेवढी प्लीज मला वॉटर बॉटल पास कराल का. म्हणजे काय आहे की विनंती आहे, पुलाइट रिक्वेस्ट आहे, नम्रपणे केलेली विनंती. यासाठी आपण काय करत असतो, तर कुडचा यूज करतो. कसा करायचा तर चला शिकूया. बघा, पहिलं सेंटेन्स आहे, कुड यू टेल मी द टाइम. बघा, आपल्याला कोणाला तरी वेळ विचारायचा आहे, मग या ठिकाणी आपण असं पण करू शकतो, कुड यू प्लीज टेल मी द टाइम. कुड यू टेल मी द टाइम प्लीज, प्लीजला आपण लास्टला सुद्धा टाकू शकतो, किंवा तुम्ही प्लीज न घेता असं सुद्धा सेंटेन्स
बनवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कुठल्या सुरुवातीला घ्यायचं, आपण रिक्वेस्ट ऑब्विसली समोरच्या व्यक्तीला करत असतो, म्हणून यू घेतलंय. टेल हे व्हर्बचं पहिलं रूप, मी द टाइम. ओके, कृपया मला वेळ सांगाल का, अशा प्रकारचं सेंटेन्स. कुड यू सेंड मी द रिपोर्ट बाय टुमॉरो. बघा आता या ठिकाणी आहे, कृपया मला उद्यापर्यंत अहवाल पाठवू शकता का. काय आहे, पोलाइट रिक्वेस्ट आहे, विनंती करतोय आपण. नेक्स्ट आहे बघा, कुड यू हेल्प मी फाइंड माय कीज. कृपया मला माझ्या चाव्या शोधायला मदत करू शकता का. विनंती करतोय आपण, है ना. कुड यू हेल्प मी फाइंड माय कीज किंवा कुड यू प्लीज हेल्प मी फाइंड माय कीज, अशा पद्धतीनं. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, कुड यू एक्सप्लेन दिस टॉपिक अगेन. तुम्ही ही संकल्पना किंवा हा टॉपिक पुन्हा सांगू शकता का, पुन्हा एक्सप्लेन करू शकता का. तर या ठिकाणी आपण काय म्हटलंय, आपल्याला एखादी गोष्ट समजली नाही तर समोरच्या व्यक्तीला आपण एकदम पोलाइटली म्हणतोय की प्लीज तुम्ही मला हे पुन्हा सांगू शकाल का. म्हणजे त्याला सुद्धा छान वाटतं जेव्हा आपण त्याला कुडनी एकदम नम्रपणे विचारतो. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा कुडचा यूज करून तुमच्या लँग्वेजला मॉडिफाय करा, असं ब्युटिफुल करा, किती छान वाटली पाहिजे. यानंतर बघा, कुड यू वेट फॉर अ फ्यू मिनिट्स. कृपया काही मिनिटं थांबू शकता का, किंवा कुड यू प्लीज वेट फॉर फ्यू मिनिट्स. तर या ठिकाणी आपण पाहिलं कुड यू प्लीजचा यूज कशा प्रकारे करायचा, किंवा कुड घेतलं तरी चालेल सुरुवातीला, प्लीज अवॉइड केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आजपासून तुम्ही सुद्धा जेव्हाही तुम्हाला पोलाइट रिक्वेस्ट करायची आहे कोणाला, समोरच्याला, तेव्हा तुम्ही काय करायचंय, याचा यूज करायचा आहे तुमच्या लँग्वेजमध्ये. तर चला पुढचा यूज बघूया आपण. पुढचा तो म्हणजे पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी, म्हणजे शक्यता दाखवण्यासाठी. जसं आपण असं म्हणत असतो बोलताना, मला असं वाटतं की पाऊस येईल, है ना, म्हणजे शक्यता आहे. जसं आपण यूज शिकलाय पुढचा की पास्ट मधली कॅपॅसिटी सांगण्यासाठी, की माझ्यामध्ये किंवा कोणातरी मध्ये क्षमता होती ती करण्याची. मात्र आता पुढचा यूज प्रेझेंट आणि फ्युचर साठी सुद्धा होतो, ज्या वेळेस आपल्याला पॉसिबिलिटी सांगायची आहे, म्हणजे शक्यता सांगायची आहे. जसं आपण म्हणत असतो, मला असं वाटतं उद्याला तो येईल, किंवा मला असं वाटतं वेदर चेंज होईल, म्हणजे पॉसिबल आहे, असं होऊ शकतं. यासाठी सुद्धा कुडचा यूज करतो. जसं मी सेंटेन्स घेतलंय पहिलं बघा, इट कुड रेन लेटर टुडे. आज नंतर पाऊस पडू शकतो. म्हणजे मला म्हणायचंय आजच्या नंतर म्हणजे उद्याला, परवाला, की आजचा दिवस सोडून मला असं वाटतं पाऊस पडेल. इट कुड रेन लेटर टुडे. आता या ठिकाणी आपण सब्जेक्ट कुड आणि व्हर्बचं फर्स्ट फॉर्म हे सेम आहे. ओके, तर तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही, ज्याही वेळेस कुडचा यूज करतोय व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आपण घेतोय. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, शी कुड बी ऍट द लायब्ररी राईट नाव. ती सध्या ग्रंथालयात असू शकते. आता या ठिकाणी जो बीचा यूज केलाय मी, तुम्हाला असं वाटेल कुड बीचा यूज आहे का, तर नाही. या ठिकाणी मी हा बी जो घेतलाय हा घेतलाय वर्ब म्हणून, वर्बचं पहिलं रूप बी. तर मला असं वाटतं की ती सध्या ग्रंथालयात असू शकते, पॉसिबिलिटी आहे, है ना. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, दे कुड अराईव्ह ऍट एनी मोमेंट. आपण असं म्हणतो ते कधीही पोहोचू शकतात, त्यांची पोहोचण्याची पॉसिबिलिटी आहे, ते कधीही येऊ शकतात. नेक्स्ट आहे बघा, वी कुड सी अ कॉमेट टू नाईट. आपण आज रात्री धूमकेतू पाहू शकतो, ही पॉसिबिलिटी आहे. तर अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस असतात, जसं टुडे सुद्धा येऊ शकतं लास्टला, किंवा शेवटी टुमॉरो सुद्धा येऊ शकतं. तर असं काही नाही आहे की कुडचा यूज आपण फक्त पास्ट मध्ये करतो. तर याचा हा जो यूज आहे ना, हा प्रेझेंट आणि फ्युचर मधल्या पॉसिबिलिटी, शक्यता सांगण्यासाठी सुद्धा आपण करत असतो. तर आय होप तुमचं क्लिअर होत असेल. नेक्स्ट सेंटेन्स आपण बघूया बघा, शी कुड बी द नेक्स्ट टीम लीडर. ती पुढील टीम लीडर असू शकते, ही पॉसिबिलिटी आहे. कन्फर्म आहे का, नाही. मात्र हे काय आहे, एक शक्यता आहे. नेक्स्ट आहे बघा यूज. आता आपण फोर्थ नंबरच्या यूज कडे जाऊया, ज्यामध्ये आपण सजेशन देण्यासाठी, सूचना देण्यासाठी याचा यूज करत असतो. तुम्ही सेन्स लक्षात घ्यायचे आहेत की आपण कशा कशासाठी यूज करतोय, है ना. कुडचा या ठिकाणी सजेशन साठी आपण कुडचा यूज करतोय. बघा, वी कुड गो फॉर अ वॉक आफ्टर डिनर. हे काय एक सजेशन आहे, आपण रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाऊ शकतो. सजेस्ट केलंय, सजेशन आहे. नेक्स्ट आहे बघा, शी कुड टेक अ पेंटिंग ऍज अ हॉबी. ती छंद म्हणून चित्रकला निवडू शकते. शी कुड टेक अ पेंटिंग ऍज अ हॉबी. स्ट्रक्चर सेम आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, यू कॅन टॉक टू द मॅनेजर अबाउट युअर इश्यू. तुम्ही तुमच्या समस्येबद्दल व्यवस्थापकांशी बोलू शकता.
हे आपल्याला सजेस्ट केलं जातं किंवा सजेशन दिलं जातं. तुम्हाला काही अडचण असेल तर यू कुड टॉक टू द मॅनेजर अबाउट युअर इश्यू. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, यू कुड आस्क फॉर हेल्प इफ यू नीड इट. तुम्हाला गरज वाटत असल्यास तुम्ही मदत मागू शकता. यू कुड आस्क फॉर हेल्प इफ यू नीड इट. नेक्स्ट आहे बघा, यू कुड स्टार्ट सेव्हिंग मनी फॉर द फ्युचर. हे सुद्धा सजेशन आहे, तुम्ही भविष्यासाठी पैसे वाचवायला सुरुवात करू शकता. आता बघा, जेव्हाही आपण कोणाला तरी असं सजेस्ट करत असतो किंवा कोणीतरी आपल्याला करत असेल किंवा कोणाला तरी सजेशन देत असेल ना, त्या ठिकाणी सुद्धा आपण कुडचा यूज करू शकतो अशा अर्थाने, जसं जाऊ शकतो, निवडू शकतो, शकते, शकतो, यासाठी. याचा सेन्स तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आय होप तुमचं क्लिअर होत असेल. चला जाऊया आपण नेक्स्ट टॉपिक कडे, जो आहे 5 नंबरचा विश साठी. म्हणजे हे तर मला असं वाटतं की हा जो आपण टॉपिक आता पाहणार आहे, हा याचा यूज तर मॅक्झिमम लोक करतात. जसं आपण सुद्धा म्हणतो, काश असं झालं असतं, किंवा मी अशी असती, किंवा मी असं करू शकले असते. अशा प्रकारचे सेंटेन्सेस या कॅटेगरीमध्ये आपण बनवत असतो. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलं बघा, आय विश, काश, जसं हिंदीमध्ये असं आपण म्हणतो काश, कदाचित असं झालं असतं. आय कुड हेल्प यू, काश मी तुझी मदत करू शकले असते, किती चांगलं झालं असतं. हे एक रिग्रेट आहे. म्हणजे एक आपल्याला झालेलं काय असते की असं झालं असतं तर, ही माझ्यामध्ये कॅपॅसिटी असती तर, मी असं करू शकले असते तर, त्यासाठी आपण असा यूज करत असतो. सेकंड सेंटेन्स आहे बघा, आय विश आय कुड चेंज माय नेचर, काश मी माझा स्वभाव बदलवू शकले असते. असं जर झालं असतं तर किती छान, काश मी माझा स्वभाव बदलवू शकले असते तर एवढं माझं नुकसान झालं नसतं, असं आपण बोलत असतो. आय विश आय कुड स्पीक इन इंग्लिश, काश मी इंग्लिशमध्ये बोलू शकले असते, किती छान झालं असतं. असं आपल्याला एक रिग्रेट असतं. बट तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता, बिकॉज तुम्ही हे चॅनल फॉलो करत आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही शिका, डेफिनेटली शिकणार. आय विश आय कुड स्पीक इन इंग्लिश, काश मी इंग्लिशमध्ये बोलू शकले असते. नेक्स्ट आहे, आय विश आय कुड सॉल्व दिस प्रॉब्लेम, काश मी समस्या सोडवू शकले असते, है ना, रिग्रेट आहे. नेक्स्ट वन इज, आय विश आय कुड अर्न मनी, काश मी पैसे कमावू शकले असते, तुम्हाला मदत करू शकले असते, है ना. आय विश आय कुड अर्न मनी. अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपण खूप यूज करत असतो आणि हे खूप छान वाटतात बोलत असताना. तुम्ही सुद्धा हे अशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस यूज करायचे आहे. कुठल्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही बोलता ते तुम्हाला पाहायचं आहे आणि तुमच्या नोटबुकवरती लिहून सेंटेन्सेस बनवायचे आहे. आणि कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही प्रत्येक पार्टचं एक एक सेंटेन्स बनवून मला पाठवा, जेणेकरून मला तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करताय हे समजेल. चला जाऊया नेक्स्ट यूज कडे. नेक्स्ट यूज आहे कुडचा, कुड हॅव प्लस V3. आता हे काय असतं बघा, कुड हॅव प्लस V3 म्हणजे करू शकलो असतो. आता कुडचा यूज सुद्धा आपण पाहिलं की करू शकलो, मात्र याचा अर्थ होतो करू शकलो असतो मात्र केलं नाही, है ना. असं असतं की माझ्यामध्ये ती क्षमता होती पण ते मी वापरली नाही किंवा केले नाही, अशा अर्थाने आपण कुड हॅव आणि V3 चा यूज करत असतो. आपण 6 नंबरचा यूज बघतोय. तर चला बघूया पहिलं सेंटेन्स, जेणेकरून तुम्हाला छान पद्धतीने लक्षात येईल. आता या ठिकाणी मी काय केलंय की कुड हॅव V3चं सेंटेन्स तर घेतलंच पहिलं, मात्र सेकंड सुद्धा रिझन सुद्धा घेतलंय, जेणेकरून तुम्हाला समजायला हवं. याच्यामुळे सेंटेन्स लॉंग दिसत आहे तर कन्फ्यूज व्हायचं नाही, कन्फ्यूज होण्यासारखं नाहीये. सो डोंट वरी. चला बघूया आपण. आय कुड हॅव ओन द रेस, मी रेस जिंकू शकलो असतो इफ, जर आय हॅड प्रॅक्टिस्ड मोर. आता हे जे सेंटेन्स आहे इफ आय हॅड प्रॅक्टिस मोर, हे सेंटेन्स मी पास्ट परफेक्टचं या ठिकाणी टाकलेलं आहे. हे एक रिग्रेट आहे, है ना. तर हे तुम्ही टाकू शकता तुमच्या अकॉर्डिंग, तुम्हाला जे सांगायचं आहे, कारण त्यासाठी तुम्ही इफ टाकून पुढे सेंटेन्स बनवू शकता. तुम्ही सिंपल पास्ट मध्ये बनवू शकता किंवा पास्ट परफेक्ट मध्ये सुद्धा बनवू शकता. तर आपल्याला आज आपण जे काही शिकत आहोत त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय की आय कुड हॅव ओन द रेस इफ आय हॅड प्रॅक्टिस मोर, मी अधिक सराव केला असता तर मी शर्यत जिंकू शकलो असतो, शकलो असतो या अर्थाने. नेक्स्ट आहे बघा, शी कुड हॅव कॉल्ड यू, तिने तुला कॉल केला असता. बघा झालं कुड हॅव
कॉलचं V3 कॉल झालं. जर तुम्हाला V1, V2, V3 मध्ये जरी डाऊट असेल ना, तरी वर्कचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, येवले अकॅडमीवरती, तो पाहून घ्या, जेणेकरून ते सुद्धा तुमचं क्लिअर असायला हवं. शी कुड हॅव कॉल्ड यू, तिने तुला फोन केला असता, बट शी फॉरगेट, ती विसरली आहे ना. नेक्स्ट आहे बघा, वी कुड हॅव गॉन टू द बीच बट इट रेन्ड, आम्ही समुद्र किनारी गेलो असतो पण पाऊस पडला. बघा याचा अर्थ काय झाला, की आम्ही असं केलं असतं, मात्र रिझन पुढे टाकलंय, बट इट रेन्ड है ना. वी कुड हॅव गॉन टू द बीच बट इट रेन्ड. नेक्स्ट आहे बघा, दे कुड हॅव अराइव्ड अर्लियर इफ दे हॅड लेफ्ट ऑन टाइम. आता आजच्या टॉपिकचं सेंटेन्स काय आहे आपलं, दे कुड हॅव अराइव्ड अर्लियर, ते लवकर आले असते किंवा पोहोचले असते, इफ जर दे हॅड लेफ्ट ऑन टाइम, ते जर वेळेवर निघाले असते तर ते लवकर पोहोचले असते. अशा अर्थाने आपण इथे सेंटेन्स घेतले. नेक्स्ट आहे बघा, आय कुड हॅव स्टडीड हार्डर फॉर द एक्झाम, मी परीक्षेसाठी अधिक कठोर अभ्यास केला असता. आता पुढे तुम्ही रिझन टाकू शकता एखादं, की आय कुड हॅव स्टडीड हार्डर फॉर द एक्झाम, मी एक्झामसाठी कठोर अभ्यास केला असता, बट आय डिडंट हॅव टाइम, माझ्याकडे वेळ नव्हता, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही या ठिकाणी रिझन टाकून अशा प्रकारचे सेंटेन्सेस बोलू शकता. यासाठी तुमचे टेन्सेस सुद्धा क्लिअर असायला हवेत. जर टेन्सेस क्लिअर नसतील, त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिकडे जाऊन बघून घ्या आणि टेन्सेस सुद्धा तुमचे क्लिअर करून घ्या. चला नेक्स्ट बघूया आपण यूज 7 नंबरचा, जो आहे कुड बी. पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी प्रेझेंट ऑर फ्युचर असं असू शकते यासाठी. तर बघा याचा यूज करत असताना पहिलं सेंटेन्स आपण बघूया. सेंटेन्स आहे पहिलं, आपण असं म्हणत असतो की असं असू शकतं, किंवा पहिलं सेंटेन्स मध्ये जे दिलंय की तुम्ही जे हवामानाबद्दल अंदाज सांगितला ना, तर तसं होऊ शकतं. फ्युचरसाठी यू कुड बी राईट, तुम्ही बरोबर असू शकता, अबाउट द वेदर टुमॉरो, म्हणजे उद्याच्या हवामानाबाबत तुम्ही बरोबर असू शकता. तर आपण कशासाठी घेतलं, पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी. या ठिकाणी कुड बीचा यूज आपण करतोय. नेक्स्ट सेंटेन्स बघा, शी कुड बी स्लीपिंग राईट नाव, ती सध्या झोपलेली असू शकते. आपल्याला कोणतरी विचारलं, का ग ती काय करत आहे, शी कुड बी स्लीपिंग राईट नाव, मला असं वाटतं ती झोपलेली असू शकते, शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. किंवा ही कुड बी स्टडिंग, तो अभ्यास करत असू शकतो. अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपण यामध्ये घेतोय. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, इट कुड बी रेनिंग आउटसाइड राईट नाव, सध्या बाहेर पाऊस पडत असू शकतो. इट कुड बी रेनिंग आउटसाइड राईट नाव. नेक्स्ट आहे, देअर कुड बी अ पॉवर आउटेज लेटर टुडे, आज नंतर वीज खंडित होण्याची शक्यता असू शकते. म्हणजे अशी शक्यता असू शकते, पॉसिबिलिटी आहे. तर अशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस आपण बनवत असताना या पॅटर्ननी सेंटेन्स बनवतो. तर बघा या ठिकाणी आपण जे घेतलंय, तर याचा सेन्स आपल्याला माहित असणं खूप महत्वाचं आहे. असू शकते, असं असू शकतं. नेक्स्ट बघा, शी कुड बी ऍट द लायब्ररी स्टडिंग, ती अभ्यासासाठी ग्रंथालयात असू शकते. मला असं वाटतं ती सध्या आहे ना, शी कुड बी ऍट द लायब्ररी स्टडिंग, ती अभ्यासासाठी लायब्ररीमध्ये असू शकते. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया आपण, ही कुड बी द पर्सन वी आर लुकिंग फॉर, तोच आपण शोधत असलेला व्यक्ती असू शकतो, है ना. ही कुड बी द पर्सन वी आर लुकिंग फॉर. अशा पद्धतीचे सेंटेन्सेस आपण यामध्ये घेत असतो. तर यामध्ये आपण डिफरंट टाईपचे सेंटेन्स घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही याला असू शकते या सेन्सनी अशा पद्धतीने बनवू शकता. ओके, तर चला जाऊया आपण नेक्स्ट यूज कडे. तुम्हाला प्रत्येक यूज होऊ शकतं की थोडं कन्फ्युजिंग वाटत असेल, थोडं हार्ड वाटत असेल, वाटू द्या. मात्र तुम्हाला काय करायचं, नसेल समजलं ना, हा व्हिडिओ पुन्हा बॅक येऊन पुन्हा बघायचं, जोपर्यंत तुमचे डाऊट क्लिअर होत नाही, तुमचं कन्फ्युजन क्लिअर होत नाही, तोपर्यंत थांबायचं नाही. सोबतच पेन आणि नोटबुक तुमच्या सोबत असू द्या, जेणेकरून तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा काही गोष्टी जेव्हा नवीन वाटतात त्या लिहून घ्यायच्यात. आणि नवीन एखादं वर्ड जरी असला, सेंटेन्स जरी असलं, ते सुद्धा तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. तर चला बघा 8 नंबरचा यूज बघूया आपण, कुड बी आणि वर्बचं थर्ड फॉर्म, केले जाऊ शकते या अर्थाने. आता या ठिकाणी बघा, आपण असं म्हणतो की हे एखादा प्रॉब्लेम असेल ते सोडवला जाऊ शकतो, है ना.
किंवा हे इथे पोहोचवल्या जाऊ शकतं, इंग्लिश बोलल्या जाऊ शकते. तर अशा प्रकारचे जे सेंटेन्स आहे म्हणजे कुड बीच्या नंतर व्हर्बचं थर्ड फॉर्म जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याचा अर्थ होतो की केल्या जाऊ शकते. जसं मी म्हटलं, द इश्यू कुड बी सॉल्व्ड टुमॉरो. बघा, मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही कुडचं एक लक्षात घ्या की कुडला आपण फक्त पास्ट साठीच नाही तर प्रेझेंट आणि फ्युचर साठी सुद्धा यूज करत असतो अशा कॅटेगरी वाईज. हा मुद्दा उद्या सोडवला जाऊ शकतो. शाश्वती आहे की हे याच्यावर काम होऊ शकतं फ्युचरमध्ये. द बुक कुड बी पब्लिश्ड. आता या ठिकाणी वर्बचं थर्ड फॉर्म घेतलंय आपण. द बुक कुड बी पब्लिश्ड नेक्स्ट इयर. हे पुस्तक पुढल्या वर्षी प्रकाशित केले जाऊ शकते. बघा, नेक्स्ट सेंटेन्स आहे, द प्रॉब्लेम कुड बी सॉल्व्ड विथ अ लिटल एफर्ट. थोड्या प्रयत्नाने समस्या सोडवली जाऊ शकते. अशा प्रकारे आपण बोलत असतो की असं केल्याने असं होऊ शकते, थोड्या प्रयत्नाने समस्या सोडवली जाऊ शकते. आता या ठिकाणी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की कुड बीच्या नंतर आपण व्हर्बचं थर्ड फॉर्म यूज करत असतो, जसं आपण इथे प्रत्येक ठिकाणी थर्ड फॉर्म घेतलंय आणि पुढे ऑब्जेक्ट टाकलंय. नेक्स्ट सेंटेन्स आहे, द कार कुड बी रिपेअर्ड बाय अ प्रोफेशनल. कार एक तज्ञाद्वारे दुरुस्त केली जाऊ शकते. द कार कुड बी रिपेअर्ड बाय अ प्रोफेशनल. द अपॉइंटमेंट कुड बी कॅन्सल्ड इफ नेसेसरी. आवश्यक असल्यास भेट रद्द केली जाऊ शकते किंवा अपॉइंटमेंट रद्द केली जाऊ शकते. द अपॉइंटमेंट कुड बी कॅन्सल्ड इफ नेसेसरी. अशा मिनिंगनी, अशा अर्थाने आपण या ठिकाणी कुड बी आणि फित्रीचा यूज केलाय. तर आता आपल्याला जायचंय नेक्स्ट यूज कडे. नेक्स्ट यूज बघूया आपण कुडचा. तर चला, आतापर्यंतचे युजेस आय होप तुम्हाला समजले असतील. आता नेक्स्ट यूज आहे कुड हॅव बीन आणि त्याच्यासोबत आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावं लागतं. कंडिशनल सेंटेन्सेस असतात परिस्थितीमध्ये, तशा परिस्थितीमध्ये आपण तशा प्रकारचे सेंटेन्सेस यूज करत असतो. जसं मी म्हटलं, शी कुड हॅव बीन अ ग्रेट आर्टिस्ट. म्हणजे ती एक महान कलाकार झाली असती किंवा होऊ शकली असती, पण झाली नाही. काहीतरी रिझन असेल, आपण रिझन समोर टाकू शकतो. ती एक महान कलाकार झाली असती किंवा होऊ शकली असती. नेक्स्ट आहे बघा, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की कुड हॅव बीनच्या नंतर आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतलंय, व्हर्ब नाही. वित्री आहे का, तर नाही. तर हे त्या व्यक्तीच्या असण्याविषयी आपण बोलतोय. जसं बी म्हणजे काय असते, असणे, तसं ह्या व्यक्तीच्या असण्याबद्दल भूतकाळातल्या गोष्टी आपण सांगतोय. भूतकाळामध्ये असं झालं असतं, ती टीचर झाली असती किंवा होऊ शकली असती, तो डॉक्टर होऊ शकला असता, पण झाला नाही कारण रिझन असेल मे बी काहीतरी, है ना. तर रिझन आपण समोर सांगू शकतो. तुम्हाला जे रिझन सांगायचं असेल ते तुम्ही समोर तयार करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं, ही कुड हॅव बीन अ सक्सेसफुल बिझनेसमॅन. तो एक यशस्वी व्यावसायिक झाला असता, पण झाला नाही, मे बी काहीतरी कारण असेल. द प्रोजेक्ट कुड हॅव बीन कम्प्लिटेड ऑन टाइम. आता या ठिकाणी आपण हे जे सेंटेन्स घेतले, द प्रोजेक्ट कुड हॅव बीन कम्प्लिटेड ऑन टाइम, प्रकल्प वेळेवर पूर्ण झाला असता, यामध्ये हे सेंटेन्स आपण टाकलंय. तर नो प्रॉब्लेम, हे सेंटेन्स मध्ये V3 आपण घेतलंय. तर हे नेक्स्ट कॅटेगरीचं सेंटेन्स आहे. सो आपण हे सेंटेन्स तसंच समजून घेऊया आणि पुढे जाऊया. या कॅटेगरीमध्ये आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतो, ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण. हे सेंटेन्स तुम्ही सोडून द्या, हे नेक्स्ट कॅटेगरीचं आहे, ठीक आहे. याच्याकडे लक्ष देऊ नका. दे कुड हॅव बीन अ बेटर टीम इफ दे हॅड कम्युनिकेटेड प्रॉपरली. ते एक चांगली टीम असू शकली असती जर त्यांनी योग्यरित्या संवाद साधला असता. आपण असं म्हणत असतो की ते चांगल्या पद्धतीने राहू शकले असते जर त्यांनी एकमेकांसोबत वाद केले नसते. तर अशा प्रकारच्या कंडिशनल सेंटेन्सेस सारखं हे सेंटेन्स आहे. या ठिकाणी आपण पहिलं सेंटेन्स घेतलंय बघा, दे कुड हॅव बीन. या ठिकाणी कुड हॅव बीनच्या नंतर वर्ब तुम्हाला दिसणार नाही, डायरेक्ट ऑब्जेक्ट, अ बेटर टीम. ते एक चांगली टीम असू शकली असती इफ, जर दे हॅड कम्युनिकेटेड प्रॉपरली, जर त्यांनी योग्यरित्या संवाद केला असता तर. हे पास्ट परफेक्टचं सेंटेन्स आहे या ठिकाणी घेतलेलं. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं जे रिझन आहे ते टाकू शकता. एक नेक्स्ट सेंटेन्स परत मी घेतलंय तुमच्यासाठी, शी कुड हॅव बीन द विनर. ती विजेती झाली असती इफ, जर शी हॅड पार्टिसिपेटेड इन द कॉम्पिटिशन, जर तिने स्पर्धेत भाग घेतला असताना तर ती विजेती झाली असती. म्हणजे तिच्या असण्याविषयीच्या गोष्टी. ओके, बघा, बीन म्हणजे असणे. जसं बीचं थर्ड फॉर्म हे बीन आहे.
त्याच पद्धतीने आपण यामध्ये यूज केलंय. ओके, तर हे जे चारही सेंटेन्स आहेत 1, 2, 3 आणि 4 ही 4 सेंटेन्सेस या कॅटेगरीचे आहेत. आणि हे जे कॅटेगरी आहे हे नेक्स्ट याच्यामध्ये जाते, कारण याच्यामध्ये वर्ब आलाय. आपल्याला याच्यामध्ये वर्ब पाहिजे नाही, टायपिंग मध्ये होत असतं ह्या गोष्टी, सो सोडून द्यायच्या. चला बघा, लास्ट यूज बघायचा आहे तर आपल्याला 10 नंबरचा जो आहे कुड हॅव बीन आणि V3 यामध्ये आपल्याला कशा प्रकारचे सेंटेन्स बनवायचे ते बघूया. यामध्ये वर्ब येणार आहे. इथे बिन जरी आहे, याच्या अगोदर आपण असण्याविषयी बोललो, मात्र या ठिकाणी बिन आणि V3 घ्यायचंय. केले गेले असते, जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलं बघा, द रिझल्ट कुड हॅव बीन अनाउन्स्ड अर्लियर. निकाल लवकर जाहीर केला गेला असता किंवा केले गेले असते, है ना. नेक्स्ट सेंटेन्स आहे द वॅकेशन कुड हॅव बीन एक्सटेंडेड. आता इथे अनाउन्स्ड आपण बीनच्या नंतर वर्बचा थर्ड फॉर्म यूज केलाय. त्यानंतर द वॅकेशन कुड हॅव बीन एक्सटेंडेड. एक्सटेंडेड म्हणजे वाढवणे, सुट्टी वाढवली जाऊ शकली असती, मात्र काहीतरी रिझन असेल की ते करू शकले नाही. ही कुड हॅव बीन प्रमोटेड. त्याला पदोन्नती मिळाली असती किंवा आपण त्याला प्रमोशन म्हणूया, की त्याला प्रमोशन मिळालं असतं. यासाठी आपण काय घेतलंय, वर्बचं थर्ड फॉर्म या ठिकाणी कुड हॅव बीनच्या नंतर. तर सेन्स समजणं खूप गरजेचं आहे. केले गेले असते, असे केले गेले असते या मिनिंगसाठी. आता तुम्हाला प्रत्येक जो आहे कॅटेगरी हे लिहून त्याचे सेंटेन्सेस त्याचे सेन्स लिहून व्यवस्थित अभ्यास करावा लागेल याचा. द फोन कुड हॅव बीन रिपेअर्ड. फोन दुरुस्त झाला असता किंवा केला गेला असता. जर आपण लवकर आलो असतो किंवा लवकर पोहोचलो असतो ना, तर माझा फोन दुरुस्त केला गेला असता, अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. द मूव्ही कुड हॅव बीन वॉच्ड. चित्रपट थिएटरमध्ये पाहिला गेला असता. जर आपल्याला लवकर तिकीट मिळाले असते किंवा आपण लवकर आलो असतो, लवकर पोहोचलो असतो, तर अशा पद्धतीने आपण बोलताना बोलत असतो द मूव्ही कुड हॅव बीन वॉच्ड. थिएटरमध्ये मूव्ही पाहिल्या गेली असते. बघा, अशा प्रकारे आपण बघितले टोटल 10 युजेस विथ वुड. वुडचे आपण 10 युजेस बघितलेत इन अ डिफरंट कॅटेगरी. तर यामध्ये कुठला डाऊट असेल तरी मला सांगा. तुम्हाला छान पद्धतीने समजलं असेल तरी सांगा. तुमचे काही सजेशन असतील ते सुद्धा कळवा. व्हिडिओ कसा वाटला, तुमचं होमवर्क काय आहे आजचं, तर एक सेंटेन्स मला प्रत्येक कॅटेगरीचं तुम्हाला बनवून पाठवायचं आहे. हे तुमचं होमवर्क आहे. मी डेफिनेटली चेक करून रिप्लाय तुम्हाला देणार. तुमच्या कॉमेंट्सनी मला तुमच्या जे प्रतिक्रिया आहे त्या कळवा माझ्यापर्यंत. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील आणि अशाच प्रकारे इझी वेनी मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल, कारण माझा कॉन्टॅक्ट हाच आहे की प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे. सो कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.